की तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. सगळे पैशाचे मागे महाराज. एक गोड दोहा आहे, फार सुंदर आहे का. पैसा असा आहे महाराज, जोपर्यंत आपल्या जवळ पैसा आहे ना तोपर्यंत लोक आपल्याला किंमत देतात, आणि आपल्या जवळचा पैसा जर संपला रे संपला कोणी राम राम सुद्धा घालीत नाही. म्हणून आपल्याकडे व्यवहार येते म्हणे पैशाला 3 नाव आहे, परशा, परशु, परसराम. पैसा कधी जास्त असता ना लोक या ना परसराम भाऊ चहा घेऊ ना, पैसा थोडा कमी होऊन द्या, लोक म्हणतात अय परशु, आणि पैसा आवारला लोक म्हणतात अय परशा. हे 3 नाव आहे पैशाला. ऐका फार गोड वाक्य है. ये दौलत भी क्या चीज है, जब आदमी के पास होती है ना तो आदमी खुद को भूल जाता है मैं कौन हूं. लक्ष्य देना है का, फार गोड है. ये दौलत भी क्या चीज है, जब आदमी के पास होती है तो आदमी खुद को भूल जाता है मैं कौन हूं. लेकिन दौलत जब साथ छोड़ देती है ना तो लोग भूल जाते तू कौन था. याच्यातून फार गोड आहे. आपला भरलेला खिसा, आपला भरलेला खिसा, आपल्याकडे जवळ पैसा आहे ना, एखाद्याकडे पैसे असले ना महाराज, आपला भरलेला खिसा आहे ना, तर आपल्या, तुम्हाला सोपं सांग का, ज्याच्या हातामध्ये 5 अंगठ्या आहे, गळ्यामध्ये लॉकेट आहे, तो काय करतो, बोला ना, बोला ना, काय करतो तो, लोकाला दाखी दिंडतो ना, अंगठ्या आहे म्हणून, गळ्यामध्ये लॉकेट आहे दाखी दिंडतो. हा, याशी तुळशीची माळ दाखिली पाहिजे डेअरिंग ना महाराज. हा, हे फक्त पारमार्थिक माणसाची हिंमत ही, त्याच्यात मी झाकून ठेवतो, आम्ही दाखीत नसतो. वारकऱ्याचं भूषण आहे महाराज, ते मंगळसूत्र आहे आमचं. काय चालू गेलं तुमच्या ध्यानातून, मग आता करू पाहिलं फोन चालू. पैसा असा आहे महाराज, आपला भरलेला खिसा आहे ना, आपण कसे आहो हे जगाला दाखवत असतो. आपल्याकडे पैसा ना दाखवत असतो आपण मी कसा आहे म्हणून. आपला भरलेला खिसा आपण जगाला दाखवत असतो मी कसा आहे, आणि आपला रिकामा झालेला खिसा लोक दाखवत असतात आता तू कसा आहे म्हणून. म्हणून पैशाचा आणि ताकदीचा घमंड करू नका. लोक काय महाराज, सुखात लोक सोबती असतात, दुःखामध्ये कोणी नसतं महाराज. एकदा सुख असू द्या, अरे सुख जरी असलं ना तर लांबचा पाहुणा सुद्धा म्हणतो तो पाहुणा आमच्या जवळचा आहे. सुखात लोक सोबती. तुम्ही बघा एखाद्याचं लग्न कधी असलं ना, नवरदेव घोड्यावर बसलेला असतो तर त्याची मित्रमंडळी कुठं असतात, नाचाला कुठं असतात, ब्रह्मचारी तुम्ही सगळे. लग्न असून द्या सगळे घोड्याच्या पुढे नाचायला असतात, सुखामध्ये सगळे पुढे असतात, आणि तोच मेल्यानंतर त्याचं मड लोक घेऊन जातात, तर तीच जनता कुठं असते बोला. याच्यातून हेच घ्यायचं, सुखामध्ये लोक सोबत असतात आणि दुःखामध्ये पाठीमागे असतात. म्हणून पैशाचा घमंड करू नका. चला तो विषय सोडून द्या. लक्ष्मी माता देवाला म्हणे, देवा जगामध्ये तुमच्यापेक्षा जास्त किंमत कोणाला आहे, मला आहे. कोण म्हणे लक्ष्मी माता, कोणाला म्हणे, कोणत्या देवाला, विष्णू देवाला. भगवान विष्णूला म्हणले. देव म्हणलं लक्ष्मी मोगम बोलू नको, गप्पा मारू नको, मला तू सिद्ध करून दाखव, मी मान्य करीन तुझी किंमत जास्त म्हणून. सिद्ध तर कर ना, बरोबर आहे की नाही. एखादा म्हणला मला अभ्यास आहे, बांध फेटा. एक जण म्हणे मला 75 राग येतात, तू का म्हणला सगळं कीर्तन हिसकून टाकलं. तो 75 राग काय करायचे, काही आवाज असे महाराज, असे आवाज ऐकल्या काय सांगा, त्यांचा आवाज असा वाटतो गंगापूरच्या साखर कारखान्यात नेऊन टाकावा, असे आवाज आहे काय काहीचे, पण दम निघत नाही. बरं असं आहे महाराज, ज्याला स्वर नाही ना, हा तुम्ही बघा, ज्याचा पाठा भरपूर आहे त्याला स्वराचा पत्ताच नाही, आणि ज्याला स्वर नाही त्याला इना घ्यायचा लय नाद. तुम्ही नाही बर का, नाही तर तुम्ही गरबाड शान मायावरच घेतली भाऊ यांना, याला शिवरात्रीला तारीख देतो तुम्ही, हा मायावरच सुटला, असं ना करू. स्वरात म्हणते ते मला माहिती ना. देव म्हणला लक्ष्मी मला सिद्ध करून दाखवते. कालांतर निघून गेला. रस्त्याने एक प्रेत यात्रा चालली होती, मड चाललं होतं. लक्ष्मी मातेने काय केलं, त्या प्रेत यात्रेवर
पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. पैशाचा पाऊस चालू झाला महाराज माड्यावर. पैशाचा पाऊस चालू झाला, लोक सगळे काय करायला लागले, तिथं कोणीच नाही रडायला, भाऊ दादा उठा ना, कोणीच नाही तिथं. सगळे पैसे याचायला लागले महाराज, पैसे गोळा करायला लागले. 4 खांदेकऱ्याने मड बाजूला टाकून दिलं, मडक्यावाल्याने कानं केलं, त्याच्यात पैसे भरले, सगळे पैसे गोळा करायला लागले, मड बाजूला पडलं. मग लक्ष्मी माता म्हणले, देवा बघा ना, सगळेच काय करायला लागले, मी पैशाचा पाऊस चालू केला, सगळे काय करायला लागले, पैसे गोळा. बरं आणखी सोपं सांगतो आपल्याला, इथं जर कीर्तनामध्ये पैशाचा पाऊस सुरू झाला, तुम्ही कीर्तन ऐकशाल का? नाही, तुम्ही ऐकाल का नाही हा नंतरचा भाग आहे, मी करील का नाही पहिला प्रश्न आहे. सगळे पैसे गोळा करायला लागले. लक्ष्मी माता म्हणले, देवा आता ऐका, देवा बघा म्हणले, पैशाला जास्त किंमत आहे, लक्ष्मीला जास्त किंमत आहे. पैशाचा पाऊस चालू केला तर भाऊबंधाने मड फेकून दिलं, जो मडका घेऊन चालला तर तो पैसे गोळा करायला लागला. देवा सांगा आता किंमत कोणाला जास्त आहे? देव लक्ष्मी माताला आळूच म्हणी. लक्ष्मी म्हणले, काय देवा, मान्य तू पैशाचा पाऊस चालू केला, सगळे लोक पैसे गोळा करायला लागले, पण लक्ष्मी एक जण पैसे गोळा करायला उठलाच नाही ग. हा बोला बोला, एक जण पैसे गोळा करायला उठला नाही, कोण? मड म्हणून पडलेलं म्हणून तो पैसे गोळा करायला उठणार नाही. लक्ष्मी माता देवाला म्हणले, देवा तो पैसे गोळा करायला उठणार नाही, त्याला काय पैशाची किंमत कळणार? म्हणले, का त्याला पैशाची किंमत कळणार नाही? म्हणले, देवा त्याच्यात रामच राहिला नाही. उत्तर मिळालं का पुन्हा सांगू? ज्याच्यात भगवंतच राहिला नाही त्याला काय किंमत राहणार आहे महाराज? ज्याच्यात देवच राहिला नाही. मग मला सांगा, किंमत देवाची जास्त का लक्ष्मीची? मग हे सगळ्या गोष्टी ज्याच्या हातामध्ये त्याचं नाव आहे देव. विठ्ठल सगळ्या गोष्टी ज्याच्या हातामध्ये आहे त्याचं नाव आहे देव. ज्ञानोबरायने या अभंगातून भगवान परमात्म्याची शक्ती सांगितली. ब्रह्मांड जे फिरतंय ना, हे देवाच्या सत्य शिवाने फिरत महाराज. देवाची शक्ती आहे. कर्तुम कर्तून अन्यथा कर्तुम ही भगवंताची शक्ती आहे महाराज. त्याच्या सत्तेच्या व्यतिरिक्त काहीही हालत नाही, बोलत नाही, चालत नाही. ऐका, जुन्या काळामध्ये एक खेळ होता, फार सुंदर उदाहरण दिलं. जुन्या काळामध्ये एक खेळ होता, तो खेळ आपण खेळायचो बघा लहानपणी. त्याला अशी दोरी गुंडाळायला लागायचं चौकून. काय नाव आहे त्याचं? जंगी भावरा. हा, जंगी भावरा. हा, कोणता भावरा? जंगी भावरा. जंगी दोरी. हा, तो भावरा असायचा. तो भावरा फिरायचा जर असला त्या असा हातामध्ये धरावा लागायचा बरं का. हातामध्ये भावरा धरला की त्याला दोरी गुंडाळायची. दोरी गुंडाळायची आणि दोरी गुंडाळून तो भावरा असा आपल्याला फेकावा लागायचा. तो फेकल्याबरोबर तो भावरा कशावर फिरायचा? आरीवर. वा वा वा, क्या बात आहे. हा, आरीवर तो भावरा फिरायचा बर का. त्या भावऱ्याचं रूपक करून एक फार सुंदर गवळण सादर केली. खेळ भवराग बाई भवरा, 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 खेळ भवराग बाई भवरा. या राधिकेचा, या राधिकेचा, या राधिकेचा, या राधिकेचा नवरा नवरा नवरा. खेळ भवराग बाई भवरा, खेळ भवराग बाई भवरा, या भवराग बाई भवरा, खेळ भवराग बाई भवरा, बाई भवरा, बाई भवरा. भावऱ्याचं रूपक करून गवळण सादर केली. खेळ भवराग बाई. तो भावरा आरीवरती फिरतो. बरोबर कसा फिरतो? तर गवळण सांगितलं, फिरे घर घरा या राधिकेचा नवरा नवरा नवरा. या गवळणीचं रूपक केलं. त्या भावऱ्याला दोरी गुंडाळायची. तो फेकल्याबरोबर तो भावरा आरीवरती फिरायचा. कशावरती? आरीवरती. तसा माझा भगवान परमात्मा त्या भावऱ्याला
ए पुरी तिकडे पहा, झाले फक्त 20 मिनिटं राहिले आपले. त्या भावऱ्याला भगवान परमात्मा माया नावाच्या दोरीने गती देतो आणि तो भावरा जो फिरतो दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव ही त्याची आस आहे. तो भावरा जो फिरतो तो कशाच्या भोवती फिरतो तर या पृथ्वीच्या भोवती भावरा फिरत असतो. ही पृथ्वी स्वतः भोवती फिरत नाही. लोकांच्या पृथ्वी स्वतः भोवती फिरत नाही, तिला फिरवणारा कोणीतरी कार आहे, तो म्हणजे माझा भगवान परमात्मा. भगवान परमात्म्याच्या शक्तीशिवाय ही पृथ्वी फिरत नाही. तसंच ज्ञानोबराय या अभंगातून आपल्याला भगवान परमात्म्याच्या शक्तीची कला, भगवान परमात्म्याचं शक्तिशाली वर्णन, भगवान परमात्म्याची ब्रह्मांड फिरवण्याची ताकद ज्ञानोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात हरिवरी आरले पिंपळावरी पारले, हरिवरी आरले पिंपळावरी पारले, हरिवरी आरले पिंपळावरी पारले, हरिवरी आरले पिंपळावरी चरणामध्ये सांगितलं. आरीवरी आर रे पिंपळावरी पार रे. ज्ञानोबरायांनी भाषा वापरली इथं आरे तुरीची. कशाची? आरे तुरीची भाषा ज्ञानोबरायांनी आपल्याला वापरली. आरीवरी आर रे पिंपळावरी पार रे. आरे तुरीची भाषा ही कुठं वापरल्या जाते? मित्रत्वाच्या ठिकाणी. ज्ञानोबरा आपल्याला मित्र समजले महाराज. समाज क्षेत्रेचे ज्ञानोबरा आपल्याला मित्र समजले आणि मित्रत्वाची भाषा ज्ञानोबराने आपल्याला वापरली. ज्ञानोबरा आपल्याला मित्र समजले महाराज. जगामध्ये मला असं वाटतं, अरे जगामध्ये ज्ञानोबरा सारखा मित्र तरी आपल्याला दुसरा कोण भेटणार आहे? ज्ञानोबरा सारखा मित्र भेटला महाराज आपल्याला. भाग्यवाने ज्ञानोबरा आपल्याला मित्र समजले. मला असं वाटतं हे गाणं जे निघलं ना, हे गाणं फक्त ज्ञानोबराच्या ठिकाणी लागेल. बाकीचे मित्र धोकादायक आहे महाराज. बाकीचे मित्र पैसा असला, खाऊ पिऊ घातलं, फिरवलं तर मित्र आपल्या जवळ असतात. दुःखामध्ये मित्र कोणी मोजके मित्र असतात, ते माझ्या ज्ञानोबरासारखे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. पुढचं फार गोड आहे बर का. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी.
मित्र जवळ असेल जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र कसा पाहिजे महाराज? मित्र जीवाचा जीवलग पाहिजे. प्रत्येक कामामध्ये जवळ असतं त्याला मित्र म्हणतात. ऐका, दवाखान्याच्या कामामध्ये सगळ्यात पहिले धावत येतो ना, घरच्याच्या अगोदर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला ना महाराज, एखादा मोटरसायकलीवर पडला ना, तर त्याच्या घरी फोन लावले जात नाही, तर सगळ्यात पहिले गाडीवरून पडला आणि एखाद्याचा ॲक्सिडेंट होऊन द्या, ॲक्सिडेंट झाल्या पहिला फोन त्याच्या मित्राला लावला जातो. हा मित्रावरचा भरोसा आहे. ज्ञानोबा आपल्याला मित्र समजले. आरी वरी आर रे, पिंपळावरी पार रे. फार परिभाषा सुंदर वापरली. मला सांगा, पार खाली असतो का वर? अभंग एकदम तुम्हाला सुटसुटीत एक एक शब्द मोकळा करून सांगेन, फक्त माझ्याकडे लक्ष द्या. पिंपळा झाड आहे गावामध्ये, त्या पिंपळाच्या झाडाचा पार खाली आहे का वर? खाली. पण ज्ञानोबा इथं उलट बोलले महाराज. आरे वरी आर रे, पिंपळावरी पार. ज्ञानोबाईने ज्या पिंपळाचं वर्णन केलं महाराज, त्या वृक्ष नावाच्या पिंपळाचं नाही, तर या शरीर नावाच्या पिंपळाचं वर्णन ज्ञानोबरायने केली. या शरीर नावाचा वृक्ष म्हणजे पिंपळ आहे. ज्ञानोबराय सांगतात, आरीवरी आर रे, पिंपळावरी पार. पिंपळाचा पार ज्ञानोबराय फार आयुष्य जगण्याकरता या पिंपळाचा पार ओळखा, आणि फार आयुष्य जगण्यापेक्षा भगवान परतण्याचा पार ओळखा. पिंपळाचा पार म्हणजे हा शरीर नावाचा वृक्ष म्हणजे आपला पिंपळ आहे. याचा पार ज्ञानोबराय सांगतात, याचा पार भगवान परतण्याने उलटा बसवला. म्हणजे कुठं? हा काय आपला पार आहे. पार जशा झाडाच्या तुम्ही मुळ्या जर तुटल्या तर झाड काय होतं? खाली पडतं. पार म्हणजे खाली. मुळ्या कधी झाडाच्या तुटल्या तर झाड काय होतं? पडतं. तुम्ही झाडाच्या फांद्या तोडा, फाट्या तोडा, झाडाला काही होतं का महाराज? काहीच होत नाही. तसा शरीर नावाचा वृक्ष आहे महाराज. याचा हात तुटू द्या, पाय तुटू द्या, माणूस मरतो का? पण नाही. पण डोक्याला जर सुई एवढं जरी छिद्र पडलं ना, तर माणूस मरतो महाराज. का? हा आपला पार आहे. आपला पार ज्ञानोबराय सांगतात भगवान परमात्म्याने उलटा बसवला. आरे वरी आर रे, पिंपळावरी. उलटी भाषा ज्ञानोबरायने वापरली. हा, एखाद टायमाला सरळ एखादा ऐकत ना, लोक त्याला उलट सांगतात. आता वेळ आपल्याकडे कमी नाही तर ते पण सांगितलं असतं. आरी वरी आर रे, पिंपळावरी पार रे. आणि उत्तरार्धामध्ये ज्ञानोबरायने इशारा दिला ब्रह्मदेवाला. काय? खाली कुंभार, वरी चाक भोवे. ज्ञानोबरायने त्या ब्रह्मदेवाला इशारा केला, ब्रह्मदेवा, तू जरी या सृष्टीचे गाडगे घडवणारा कुंभार असशील, पण तुझ्या पाठीमागे सुद्धा काळ नावाचं चक्र पाठीमागे लागलेलं आहे. आपण जेवढे घडवलो, हे कोणी घडवले माहिती का? कुणाला हाडाचा, अखंड मडके मडिपुरे. कोणी एक वेळ भूत संचार झाला हिमालयाच्या. ब्रह्मदेव या गाडग्याचा कुंभार. जेवढे गाडगे मंडपामध्ये आहे हे कोणी घडवले माहिती का? ब्रह्मदेवाने. ब्रह्मदेव एवढा चतुर आहे महाराज, त्याचं बारीक आपण चिंतन केलं नाही. जेवढे गाडगे ब्रह्मदेवाने घडवले, एक गाडग तरी सारखा आहे का? बघा, एक तरी गाडग सारखं दिसतं का? चतुर कुंभार आहे महाराज. जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणाची असेल तर कुंभाराची. कोणाची आहे? कोणाची लोकसंख्या? कुंभाराचीच महाराज, सगळ्यात जास्त. अरे आपणच कुंभार आहे सगळे ब्रह्मदेवाचे. हा, घडवलेले आपण कोण आहे? ब्रह्मदेवाचे कुंभार आहे. आपल्या आज्याचे आपण मडके म्हणा किंवा गाडगे म्हणा, पण सगळे घडवले आपण. बरं, त्याचं नियोजन बघा ब्रह्मदेवाचं. सगळे गाडगे सारखे घडवले नाही. तुम्ही बघा, सगळ्याचे डोळे सारखे का? सगळ्याचे नाक, कोणाचे कान, काहीच सारखं पण. ब्रह्मदेवाने जर सगळे गाडगे जर सारखे घडवले असते तर आपले कोण, घरचे कोण, कळालेच नसते. सगळे गाडगे ब्रह्मदेवाने सारखे घडवले ना मागला. आणि ब्रह्मदेवाने सगळे गाडगे जर सारखे घडवले असते तर आपल्याला नंबर प्लेट घेऊन हिंडावं लागले असते अशा बांधून.
MH20 छत्रपती संभाजीनगर, MH21 जालना, MH14 असे नंबर असते आपल्याला. MH14 42 68 वाल्यांनी दमच मारणं असता. 68 नंबर कोणाला असतो माहिती का? आडमुठ माणसाला. MH12 पुणे असे आपल्याला नंबर प्लेटा लावून येणार. बघा सगळे गाडगे सारखे घडवले, सगळ्याचे डोळे नाही. बघा सगळ्याचे नाक सुद्धा ब्रह्मदेवाने सारखे घडवले नाही. सगळे नाक सुद्धा नाही. तुम्ही ते नेपाळी लोक बघितले का? नेपाळी लोक नाही, ते चायनीजच्या गाड्यावर राहत नाही का? आळंदीला आले तुम कधी? आळंदीला शोटर विकायला असतात बघा ते. त्यांच्याकडे बघा तुम्ही, असं त्यांच्याकडे जर बघितलं ना असं वाटतं आत्ता सीताफळाचे डोळे उघडले का. मला असं वाटतं ब्रह्मदेवाचा नेपाळमध्ये चक्कर कमी झाला असं थोडा. बघा त्यांचे नाक, सगळ्याचे नाक सारखे नाही. काहीचे नाक असे जागेत चेपटे गेले, काहीच्या नाकाला असा जागेवर उड्डाम पूल दिला. काहीचे नाक खालून भले मोठे केले. तुका म्हणे आमा जोगे निठ्ठल भोगे खरे मा. सगळ्याच्या बरं काही ना नाका एवढे सुंदर दिले महाराज. गोरे पान दिले, धारदार दिले, टोकदार दिले, पण निर्मळ अजिबात नाही. फार फूर चालू. सगळे गाडगे ब्रह्मदेवाने सारखे घडवले नाही. पण ऐका, ज्ञानोबरायाने जरी हे सृष्टीचा कुंभार असला तरी ज्ञानोबरायाने ब्रह्मदेवाला इशारा केला, ब्रह्मा तू या सृष्टीचे गाडगे घडवणारा कुंभार असशील, पण तुझ्या माग सुद्धा पुनरावृत्तीच्या मापा शीग झाला. अहंकटा ओखटे ये लोकीचे उफराटे, अर्जुना तो अवचटे जन्मलासी. उलटा आपल्याला बनवलं तरी ब्रह्मदेवाला इशारा केला, ब्रह्मदेवा हे काळ नावाचं चक्र सुद्धा तुझ्या पाठीमागा लागलेलं आहे, म्हणून भागात परमात्म्याचा पार वळखा. आपल्या ब्रह्मदेवाने आपल्या माग सुद्धा लागलेलं आहे महाराज, आपल्या माग सुद्धा लागलेलं आहे. ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे. आपल्या माग सुद्धा काळ लागलेला आहे, पण तो काळ कशाना पळतो महाराज? दड 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 दुड 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 दड 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 दुड दड कळी काळा बापुडिया रे बापुडिया रे शिवनाम शीतल प्रीती बापुडिया रे शिवनाम शीतल मुखी सेविता बापुडिया रे शिवनाम शीतल मुखी सेविता बापुडिया रे शिवनाम शीतल मुखी सेविता बापुडिया रे. ज्ञानोबरा म्हणतात तो काळ सुद्धा आपल्या पाठी मागलेला आहे, म्हणून काय करा, भगवान परमात्म्याचा पार वळखा. नाथ महाराजांनी सांगितलं, नाथ महाराज आपल्याला तर समजून सांगतात. नाथ महाराज तुम्ही जर ऐकलं नाही ना तर काय होईल? नाथ महाराज सांगतात, हे जरी ऐकाल हे जरी ऐकाल सरस शेवटी बा काळ बांधून नेईल, सरस शेवटी बा शेवटी बा काळ बांधून नेईल, सरस शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काही बाजाईल, एका जनार्दनी आमचे काही बाजाईल, एका जनार्दनी आमचे काही बाजाईल, आमचे काही बाजाईल, आमचे काही बाजाईल, आमचे काही बाजाईल, काही बाजाईल, आमचे काही बाजाईल. पिंगळा 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 ए पिंगळा माघारी बोले बोलत देखा पिंगळा माघारी, पिंगळा माघारी बोले बोलत देखा पिंगळा माघारी, पिंगळा माघारी बोले बोलत देखा पिंगळा माघारी, पिंगळा माघारी बोले बोलत देखा पिंगळा माघारी. नाथ महाराजांनी आम्हाला सावध केलं महाराज. खरं तर हा पिंगळा विशाल महाराज खोलेना प्रत्येक तरुणाच्या मोबाईल मध्ये नाही, प्रत्येक तरुणाच्या घातला महाराज. याला वारकरी संप्रदायातला तरुण म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये तरुणाने क्रांती केली महाराज. काय क्रांती केली?
जो समाज कीर्तनाला जात नव्हता तो समाज सगळा वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर खेचला. ही तरुणाची क्रांती आहे. नाही तर जुन्या लोकांनी महाराज संप्रदाय कधी बरेच लोक असे तुमच्या गावात नसेल आमच्याकडचं सांगतो, आमच्याकडे गेल्यावर तुमच्याकडचं सांगतो. बरेच जुन्या लोकांनी काय केलं महाराज, एखादा नवीन पोरगा भजन शिकायला लागला, टाळ घ्यायला लागला, ठेव टाळ खाली. हे जुन्या लोक आहे ना गावागावात झाले महाराज, गावागावात. हात नका करू कोणाकडं. जुन्या म्हणजे हा जो भेद होता महाराज, आमच्या संप्रदायातले तरुण पोरं महाराज कार्यक्रमाला कधी गेले ना, एखादा पोरगा गाणारा असू द्या, त्याला साधारण गाणं येऊन द्या. आमचे वारकरी आता नवीन तरुण पोरं ना महाराज, ज्याला थोडंफार गाता जरी आलं ना, तर आमचे आळंदीचे महाराज लोक जे सांप्रदायिक पोरं आहे ते त्याला जवळ घेतात, त्याला म्हणतात मन भैरवी, मन कीर्तनामध्ये प्रमाण. ही आमची ज्ञानोबरायची शिकवण आहे महाराज, जोग महाराजांची ज्ञानोबरायची. ही परंपरा आहे. आज तरुण पोराच्या हातामध्ये परमार्थ चाललाय. त्याचं कारण काय महाराज? त्याचं कारण जर असेल तर सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था. जगामध्ये एकमेव संस्था अशी आहे महाराज, जिथं शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फीस नाही. जगाच्या पाठीवर जर कोणती संस्था असेल, ही संस्था जगाच्या पाठीवर फक्त आमच्या सद्गुरू जोग महाराजांची आहे. इतर आपल्याला कुठंच भेटणार नाही. हे संप्रदायानं दिलं महाराज. उलट पाणी वळत होतं, पण जोग महाराजांच्या संस्थेतून पाठ सुटले महाराज, तर वारकरी संप्रदायामध्ये पूर येऊन गेला ज्ञानाचा. ब्रह्मदेवाला इशारा केला महाराज, ब्रह्मदेवा तू या सृष्टीचे गाडगे घडवणा कुंभार आहे, तुझ्या मागे सुद्धा काळ लागलेला आहे. खाली कुंभार वरी चाक भोवे, आरी वरी आर ओळखणारे डंबाळून, काळाची गती ओळखणारे डंबाळून. ज्ञानोबराय म्हणतात असे डंबाळू ते सुद्धा कमी नाही. किती आहे? अभंगाच्या दुसऱ्याच्या डबडाळ के उंबराला बाळ के, डबडाळ के उंबराला बाळ के, डबडाळ के उंबराला बाळ के, डबडाळ गावरान भाषेतला शब्द वापरला येतं. डंबाळके, डंबाळके, डंबाळून कळतो तुम्हाला? पाऊस येतो काय? डंबाळके, डंबाळून शब्द कळतो. डंबाळून म्हणजे भरपूर, भरपूर म्हणजे कचून, कचून म्हणजे दणकून, दणकून म्हणजे रगड, रगड म्हणजे बखळ, बखळ म्हणजे रटून. कळाला डंबाळून शब्दाचा अर्थ? डांबळून शब्दाचा अर्थ होतो भरपूर, कचून, रटावून. परवेण भाषेमध्ये त्याला मायंदळ म्हणतात. रगडून, कचून. कस काय झालं रामा जेवण? लय आणलं दणकून, याला म्हणायचं डंबळून. डंबळून शब्दाचा अर्थ होतो भरपूर, कचून. ज्ञानोबराय सांगतात काळाची गती ओळखणारे डंबाळून, आरीवरी आर ओळखणारे डंबाळून, पिंपळाचा पार ओळखणारे डंबाळून, कीर्तनाला न येणारे डंबाळून. ज्ञानोबराय सांगतात असे डंबाळून काही कमी नाही.
तुमच्या बाकी काही ध्यानात राहिलं ना तरी चालेल, फक्त एवढं ध्यानात ठेवायचं. आज कोणाचं कीर्तन होतं रे? डंबाळून. एवढं जरी ध्यानात राहिलं बस झालं. डंबाळके, डंबाळून म्हणजे भरपूर. उंबरासी वाळके, ज्ञानोबा सांगतात उंबराला वाळकं लागलं. जुन्या भाषा आहे, या जुने शब्द आहेत. उंबराला वाळकं, पहिले प्रत्येकाच्या जीवनामध्ये वावरामध्ये वाळका असाच बघा, त्याला काय म्हणतात? बोललं कोणीतरी, बरोबर बोललं. हा, शेंदाड. ज्ञानोबराने शेंदाडाला सुद्धा ज्ञानी भक्ताची उपमा दिली. पिकलिया शेंदे कडू पण गेले, तैसे आमा केले पांडुरंगे. डंबाळके, उंबरासी वाळके. पिंपळाला काकड्या लागल्या, त्या सुद्धा कमी नाही लागल्या. ज्ञानोबरा सांगतात त्या किती लागल्या? त्या सुद्धा डंबाळून लागल्या. पानसट असणाऱ्या काकड्या त्या काय कमी लागल्या का? ज्ञानोबरा म्हणतात त्या सुद्धा डंबाळून लागल्या. डंबाळके, उंबरासे वाळके, पिंपळाला काकड्या लागल्या रे. विठोबा रखो टाळी टाळी. हा, जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले. झालेली सेवा पुन्हा शकता सर्वांच्या चरणावर. माय सिस्टम आहे आपली गोड आहे. तुम्हालाही धन्यवाद. जे माझ्या सोबत आलेले, ज्यांचं युट्यूब चॅनल आहे गजर हरी नामाचा, असे असणारे आमचे या ठिकाणी कवडे भाऊ या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद. जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, ये तो कृपा है ज्ञानेश्वर भगवान की, मुझ में ऐसी कोई बात नहीं.